पारू या मालिकेच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतंय, मारुती पारूकडे येतो आणि म्हणतो, अहिल्या मॅडमनी तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ बघितलं आहे, ते हरीश सर आहेत ना, तू एकदा बघून घेतेस का पारू? पारू नकार देते. पारूला आठवतं जे अजयसोबत जे आधी झालेलं होतं त्याची पारूला भीती वाटत असते. पारू घाबरलेली असते. पारू म्हणते, बा मी काय तुझ्यावर ओझं झाली आहे का रे? मी तुझ्यापासून पहिलेच लांब राहिली होती, आता तुझ्याजवळ आहे तर राहू दे ना तुझ्याजवळ. मारुती म्हणतो, बाळा एकदा तुझं लग्न झालं ना की तुझ्या हक्काचं घर मिळेल. पारू म्हणते, बा हे पण माझ्या हक्काचंच घर आहे ना. पारू म्हणते, बा तू परत लग्नाचा विषय काढलास ना तर मी घर सोडून जाईल. तर दुसऱ्या दिवशी पारू काम करत असते तेव्हा मारुती म्हणतो, पारू एकदा लग्नाचं मनावर घे ना. पारू म्हणते, बा नाही मला या विषयावर बोलायचंच नाही. मारुती म्हणतो, अगं पारू असं नको करूस, तुला हे स्थळ अहिल्या मॅडमनी बघितलं आहे आणि हरीश साहेब खूप चांगले आहेत, त्यांच्याबद्दल सगळी माहिती काढली आहे आणि ते अजयसारखे नाही आहेत. पारू म्हणते, मला कुठेही जायचं नाही, मला लग्नाबद्दल विषयच करायचा नाही आहे आणि माझ्या मर्जीशिवाय मला लग्नसुद्धा करायचं नाही आहे. तू आत्ताच्या आता जा आणि अहिल्या मॅडमना सगळं सांगून टाक. मारुतीचा नाईलाज होतो आणि तो अहिल्याला भेटायला जातो. अहिल्या काम करत असते. मारुती अहिल्याला सगळं पारूबद्दल सांगतो. पारू म्हणते, लग्नाचा नाकारच आहे असं तो तिला सांगतो. हरीशबद्दल मी सांगितलं पण तिचा नाकारच आहे, आता मी काय करू? अहिल्या विचार करते आणि मनातच म्हणते, आता मला स्वतःहूनच पारूजवळ जाऊन बोलावं लागेल, तिच्या मनातली भीती काढायला पाहिजे. आणि अहिल्या पारूच्या मनातली भीती कशी काढते हे आपण पुढच्या भागात पाहूया आणि हा भाग इथेच संपतो.